सोसायटीतील सर्व नागरिकांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो की त्यांनी आज भारतीय जनता पार्टीच्या या चारही उमेदवारांना या ठिकाणी आपल्या सोसायटीत नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. आपण सर्वजण जाणतच आहात की येत्या 15 जानेवारी रोजी पुणे महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक जवळपास 9 वर्षानंतर होत आहे. खूप मोठा स्पॅन इन बिटवीन गेलेला आहे. एक टेन्युअर याच्यातलं महानगरपालिकेचं गेलेलं आहे आणि गेली 4 वर्ष या परिसरामध्ये प्रशासक कार्यरत आहे. आजच्या या 2026च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपला जो प्रभाग क्रमांक 9 आहे, या 9 नंबर प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीकडनं जे 4 उमेदवार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. या ठिकाणी ही निवडणूक प्रभाग पद्धतीने पॅनल पद्धतीने होत आहे. याच्यात 4 उमेदवार आहेत. त्याच्यात अ ब क ड अशा 4 कॅटेगरी आहेत, ए बी सी डी. तर या अ कॅटेगरी जी आहे ती अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव आहे. या अ कॅटेगरीतनं एस टी प्रवर्गातनं या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहे रोहिणीताई सुधीर चिमटे. या ताई 2 टर्म माजी नगरसेविका आहेत आणि त्या आता भारतीय जनता पार्टी सोबत येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर अनुसूचित जाती प्रवर्गातनं एस टी प्रवर्गातनं निवडणूक लढवत आहे. ब गट जो आहे, बी गट, हा ओबीसी कॅटेगरीतल्या पुरुषांसाठी सर्वसाधारण आहे. या कॅटेगरीमध्ये आमचे सहकारी बंधू आणि पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आणि माजी नगरसेविका ज्योतिताई कळमकर यांचे पती श्री गणेश भाऊ कळमकर या ठिकाणी ब कॅटेगरीतनं ओबीसी प्रवर्गातनं उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत. त्यानंतर क कॅटेगरी आहे, सी कॅटेगरी. या क प्रवर्गातनं महिलांसाठी सर्वसाधारण असा हा प्रवर्ग आहे. या प्रवर्गातनं मी राहुल कोकाटे, माझी पत्नी मयुरी राहुल कोकाटे ही या निवडणुकीला सामोरे जात आहे. ती पुणे महिला मोर्चाची सचिव म्हणूनही कार्यरत होती. मी गेली 25-30 वर्ष भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये काम करत आहे आणि मी मागच्या 2017च्या निवडणुकीलाही उमेदवार म्हणून उभा होतो. 127 मतांनी माझा पराभव झालेला होता. आणि यानंतरची जी ड कॅटेगरी आहे, डी कॅटेगरी आहे, या ड कॅटेगरीतनं आमच्या कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष आमचे बंधू आदरणीय लहू अण्णा बालवडकर हे उमेदवार म्हणून या ठिकाणी आहे. हा सर्वसाधारण प्रवर्ग आहे. तर या सर्वसाधारण गटातनं लहू अण्णा बालवडकर या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहे. ही निवडणूक होत असताना आपला जो प्रभाग क्रमांक 9 आहे, हा पुणे शहरातच नाही, महाराष्ट्रात भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये बानेर, बालेवाडी, सूस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी अशी 7 गावं येतात. तुमच्या सोसायटी सारख्या 1000-1200 सोसायट्या या प्रभागात येतात आणि छोट्या मोठ्या वाड्या वस्त्या वेगळ्या आहेत. तर या संपूर्ण हा परिसर या प्रभागात येतो. भौगोलिक दृष्ट्या मोठा आहे, मतदारांच्या दृष्टीने मोठा आहे आणि पिरियडही खूप प्रचाराला कमी मिळालेला आहे. तर उमेदवारांची खूप धावपळ त्या निमित्ताने चालू आहे. याच्यात अजून एक सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की या परिसरातल्या नागरी समस्यांची या सर्व उमेदवारांना खूप चांगली जाण आहे, अनुभव आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 2017 पासून या वेगवेगळ्या समस्यांचं निराकरण करण्याचा या सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी मी ते 4 उमेदवार आहेत, ते नक्कीच आपल्या प्रश्नांना उत्तर देतील. त्यांचा आगामी प्लॅन काय आहे ते स्वतः सांगतील. मी या ठिकाणी एवढंच विनंती करतोय की आपण सर्वांनी येत्या 15 तारखेला आपल्या सोसायटीतनं 100% मतदान करावं. तुम्हाला योग्य जे उमेदवार वाटतात ते योग्य उमेदवार आपण 100% निवडावा, जेणेकरून तो आपल्या या परिसराचा विकास करण्यासाठी आपल्याला एका योग्य व्यक्तीची नियुक्ती करता येईल आणि त्याच्या माध्यमातून आपला परिसराचा योग्य तो विकास साधला जाईल. तर या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की भारतीय जनता पार्टीच्या या 4ही उमेदवारांना कमळ चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना विजयी करायचं आहे. दुसरं एक तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो, तुम्हाला या 4ही कॅटेगरीत मतदान करणं कंपल्सरी आहे. या 4ही कॅटेगरीच्या वेगवेगळ्या मशीन असतील. या प्रत्येक मशीनमध्ये तुम्हाला मतदान करणं कंपल्शन आहे. त्या प्रत्येक कॅटेगरीचा मतदानाचा कलर वेगवेगळा आहे.
पण त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मतदान करणं आहे. तुम्ही 4ही ठिकाणी मतदान केलं तरच तुमचं मतदान ग्राह्य धरेल किंवा ते कंप्लीट होईल, अन्यथा होणार नाही. धन्यवाद. यानंतर